श्री हरिविजय ग्रंथ कथासार या शृंखलेमध्ये आज आपण तिसरा अध्याय पाहत आहोत. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. मंडळी, शास्त्र, पुराणे आणि वेद यांना तुझे वर्णन करता येत नाही. अशा अनंत ब्रह्मांड नायका, तुझा जय जयकार असो. पृथ्वीचे वजन करता येईल, सागरातले पाणी मोजता येईल, पृथ्वीवरती गवताची गणना करता येईल, मोजता येईल, पण तुझ्या गुणांचे वर्णन करता येत नाही. असो श्रोते हो, दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी आपण पाहिलं की कंसाने देवकीच्या 6 मुलांना मारून टाकलेलं होतं. कंसाच्या पापाचा घडा आता भरत आलेला आहे. हे पाहून विष्णूंनी शेषाला सांगितलं की आता आपण दोघांनी पृथ्वीवर अवतार घेण्याची वेळ आलेली आहे. त्यावर शेष म्हणाला की देवा, आता मी तुमच्याबरोबर अवतार घेणार नाही, कारण राम अवतारामध्ये मी तुमचा धाकटा बंधू लक्ष्मण होऊन खूप कष्ट सोसलेले आहेत. आता आपणच अवतार घ्यावा. त्यावर भगवान विष्णू शेषाला म्हणाले की अरे, असं का म्हणतोस? तू तर माझा जीवलग आहेस. तुझ्याशिवाय मला करमत नाही. तू माझा समरभूमीवरील पाठीराखा आहेस. या अवतार कार्यामध्ये तू माझा मोठा भाऊ हो. आजपर्यंत तू छोटा भाऊ झाला, तुला कष्ट सहन करावे लागले, पण आजपर्यंत जे जे कष्ट सोसलेस त्याबद्दल मी तुला आता मोठा भाऊ होण्याची विनंती करतो. तू माझा मोठा भाऊ हो. मी तुझ्या आज्ञेत राहीन. तू बलराम हो आणि मी श्रीकृष्ण होईन. तू देवकीच्या उदरात गर्भ हो. योग मायेने मी तुला गोकुळातल्या रोहिणीच्या गर्भात नेऊन ठेवेन. मग मी स्वतः देवकीच्या गर्भामध्ये प्रवेश करेन. जन्म होताच मी गोकुळात येईन. गायींचे रक्षण करण्याच्या निमित्ताने आपण दोघेजण मिळून असुरांचा नायनाट करू. ब्रह्मांड नायकाने केलेली स्तुती आणि अनुनय ऐकून संकर्षणाने त्याला नमस्कार केला आणि तो देवकीच्या उदरात 7व्या गर्भाच्या रूपाने आला. दिवसामागे दिवस गर्भ वाढत होता. 7व्यांदा गर्भधारणा झाल्यानंतर देवकीला वाटत होते की मी या पृथ्वीला उचलून घेईन. हाती नांगर मुसळ घेऊन मीच या कंसाला मारेन. सर्व दैत्यांचा समूळ नायनाट करावा, असं देवकीला मनातल्या मनात वाटत होतं. ही गोष्ट देवकीने वसुदेवाला सांगितली तेव्हा त्यालाही आश्चर्य वाटले. देवकीला 7वा महिना लागला तेव्हा एके रात्री वसुदेव देवकी गाढ निद्रेत असताना मथुरेच्या कारागृहामध्ये योगमाया प्रकट झाली. तिने देवकीचा गर्भ गोकुळात नेला आणि वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी हिच्या गर्भात त्याची स्थापना केली. दुसऱ्या दिवशी जेव्हा रोहिणी जागी झाली तेव्हा तिच्या असे लक्षात आले की आपण गरोदर आहोत. नंद आणि यशोदा यांच्या घरी गुप्तपणाने राहणारी रोहिणी चिंता करू लागली. नंद आणि यशोदा यांच्या मनातही अनेक शंका उत्पन्न झाल्या, पण तेवढ्यातच देववाणी झाली की रोहिणी हा वसुदेवाचाच अंश आहे आणि दैत्यांचा नाश करण्यासाठी तुझ्या पोटी प्रत्यक्ष शेष जन्म घेणार आहे. ही आकाशवाणी ऐकून नंद, यशोदा आणि रोहिणी तिघांनाही आनंद झाला. 9 महिने पूर्ण होताच दैदित्यमान अशा बळीरामाचा जन्म झाला. त्याच वेळी यशोदा सुद्धा गर्भवती होती. तिच्या पोटी हरिमायेने अवतार घेतला होता. मथुरेमध्ये कंसाच्या कारागृहामध्ये असणाऱ्या देवकीच्या लक्षात आले की आपला गर्भ जिरून गेलेला आहे. तिने वसुदेवाला सांगितलं तेव्हा वसुदेव म्हणाला की ईश्वराची काय माया आहे ते कळत नाही. कंसाच्या भीतीने गर्भ जिरून गेला असेल. कंसाला हे वर्तमान कळले तेव्हा त्याने सर्वांना सांगितले की आता देवकीचा 8वा पुत्र जन्माला येईल. सर्वांनी डोळ्यात तेल घालून त्याच्याकडे लक्ष ठेवा. कंसाला आता सगळीकडे देवकीचा 8वा पुत्र दिसू लागला होता. जळी स्थळी काष्टी पाशाने तो 8वा पुत्र दिसू लागला. त्या भीतीने त्या धाकाने कंसाला झोप येईना. क्षीरसागरातल्या श्रीहरीने लक्ष्मीला सांगितले की तू आता वैदर्भ देशाच्या भीमक राजाची कन्या म्हणून जन्म घे. जगद्वंद्य श्रीहरीने मथुरेतील देवकीच्या गर्भात प्रवेश केला. जो जन्म मृत्यू पलीकडचा आहे तो पृथ्वीवरील दैत्यांचा नायनाट करण्यासाठी देवकीच्या गर्भात आला आहे. या गर्भारपणात देवकी तेजस्वी दिसत होती. तिच्या मनात भीतीचा लवलेश सुद्धा नव्हता. ती सुखात होती.
तिला सगळीकडे मुरारी दिसत होता. वसुदेव मात्र चिंताग्रस्त होऊन देवकीला म्हणाला की या आठव्याचा घात करायला कंस टपून बसला आहे. वसुदेवाचे ते चिंतायुक्त बोलणे ऐकून देवकी दंड थोपटून म्हणते की मी त्या कंसाला आपटून मारेन. मी या पृथ्वीवरील सर्व दैत्यांचा संहार करण्यासाठी जन्माला आले आहे. देवकीचे बोलणे ऐकल्यानंतर वसुदेव सुद्धा आश्चर्यचकित झाले. ते तिला गप्प बस असे सांगू लागले. तेव्हा देवकी त्यांना म्हणाले की मी सनातन परब्रह्म आहे. मी या मायेचा नियंता आहे. आकाशातील देवांना कळले की श्रीहरीने देवकीच्या पोटी प्रवेश केला आहे. त्यांना आनंद झाला. सारेजण गुप्त रूपाने त्या कारागृहामध्ये आले. देवकीला नमस्कार केला आणि तिच्या उदरामध्ये वाढणाऱ्या नारायणाची स्तुती केली. कंस मनोमन पूर्णपणे घाबरला होता. आपला काळ आता लवकरच जन्म घेणार आहे या जाणीवेने तो बेचैन झाला होता. देवकीवर आता त्याने बारीक नजर ठेवली होती. अधूनमधून तो स्वतः देवकीला पाहण्यासाठी येई. ती त्याला कधीही चिंतामग्न आणि दुःखी दिसत नव्हती. तो तिच्यासमोर येऊन उभा राही. तेव्हा तिला वाटे की महिषापुढे उभा असलेला हा मशक आहे. कंस जेव्हा देवकीला न्याहाळून पाही तेव्हा त्याला दैदिप्यमान अशी चतुर्भुज विष्णुमूर्ती दिसे. सुदर्शन सोडण्याच्या तयारीत असलेली आरक्त नेत्र विष्णुमूर्ती पाहून कंसाची बोबडी वळायची. त्याच्या हातपाय कापू लागायचे. त्याच्या हातातील शस्त्रे गळून पडायची आणि मग तो आरडाओरडा करून पळत जायचा. देवकीच्या या 8व्या पुत्राला ठार केल्याशिवाय मी राहणार नाही असं म्हणून तो आल्या गेलेल्यावर ओरडत असायचा. दिवस सरले. वर्षा ऋतू सुरू झाला. श्रावण महिन्यातल्या कृष्ण पक्षातल्या बुधा अष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्रावर भगवंताचा जन्म झाला. त्यापूर्वी मथुरेतल्या त्या कारागृहामध्ये अचानक प्रकाश उजळला. देवकी समोर 8 वर्षांच्या श्रीहरीचे मनोहरी रूप उभे होते. देवकी त्या श्रीहरीला म्हणाले की तुझे हे लोभ स्वरूप पाहून मला खूप आनंद झाला आहे. तू माझा पुत्र होऊन माझ्या पोटी जन्म घे. तसा माझा हट्टच आहे असे समज. तू माझा पुत्र म्हणून जन्माला आलास तर माझा आनंद गगनात मावणार नाही. त्यावर तो बाल श्रीहरी म्हणाला की मी तुझा हट्ट सहज पुरवीन, पण माझा जन्म झाल्यानंतर मला लगेचच गोकुळामध्ये पाठव. तेथे माझा प्राणमित्र ज्येष्ठ बंधू बळीराम आहे. आम्ही दोघेजण मिळून तुझ्या दर्शनाला येऊ. मी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे असे सांगून जगजीवनाने आपली योगमाया घालवून देवकीस मोहविले. क्षणापूर्वी घडलेला प्रसंग ती विसरली आणि तिला बाळकृष्ण दिसला. तिला वाटले की माझ्या पोटी जन्मलेले बाळ हेच आहे. त्या बाळाला पाहून ती घाबरली. त्या बाळाच्या जन्मामुळे बंदीशाळेमध्ये अलौकिक असा प्रकाश पडला. रात्रीचा दुसरा प्रहर होता. देवकीने वसुदेवाला उठवले आणि त्याला सांगितले की कृष्णाचा जन्म झाला आहे. त्याला कुठे लपवावे. जरासा जरी आवाज झाला तर पहारेकरी जागे होतील आणि हे कृष्ण जन्माचे व्रत कंसाला सांगतील. आवाज न करता हळूच ह्याला आपल्या हृदयाशी धरा. देवकीचे बोलणे ऐकून वसुदेव लगबगीने उठला. भगवंताला उचलून आपल्या हृदयाशी धरलं. देवकीला म्हणाला की मी याला आता कुठे लपवू. सूर्याला कधी मुठीने झाकता येते का. ऐरावताला कधी झोपडीत लपवता येईल का. सागर कधी रांजणात मावेल का. मी या बाळाला आज कुठे लपवू. हे व्रत जर बाहेर कळले तर अनर्थ होईल. त्यावर देवकीने अगदी हळू आवाजात वसुदेवाला सांगितले की हा अयोनी संभव पुत्र आहे. याला घेऊन लगेचच गोकुळात जा. त्यावर वसुदेव म्हणाला की माझ्या पायात शृंखला आहेत. दारावर पहारेकरी बसले आहेत. दारांना मोठी कुलपे लावलेली आहेत. मध्यरात्रीची वेळ आहे आणि बाहेर धो धो पाऊस कोसळतो आहे. यमुनेला पूर आला असेल. अशा परिस्थितीमध्ये मी या बाळाला गोकुळी कसा घेऊन जाऊ. मी जरा जरी हालचाल केली तरी बेड्यांच्या आवाजाने द्वारपाल जागे होतील. मी काय करू. त्याने त्या चैतन्य घन श्रीकृष्णाला आपल्या हृदयाशी धरले आणि तो सद्गतीत झाला. कृष्णाला पाहताच वसुदेवाच्या बेड्या तुटल्या. वसुदेवाला नवल वाटले. देवकी आश्चर्याने आपल्या बाळाजवळ आली. त्याला डोळे भरून पाहिले. कृष्ण आपल्या जन्मदात्रीकडे पाहून हसत होता. वसुदेव दाराजवळ आला. कृष्णाच्या पायांच्या स्पर्शाने दाराला असणारी कुलपे उघडली. रक्षकांना गाढ झोप लागली. वसुदेव घाईघाईने जाऊ लागला. त्याला कोणीही अडवलं नाही. वसुदेव बंदीशाळेमधून बाहेर पडला.
सगळीकडे पावसाचे थैमान चालले होते. फणींद्राने आपला विशाळ फणा कृष्णावर धरून छत्र धरला. वसुदेव कृष्णाला घेऊन यमुना तीरावर पोहोचला. यमुनेला पूर आला होता. वसुदेव कृष्णाला जसे जसे वर करू लागला तसे तसे यमुनेचे पाणी सुद्धा वर चढू लागले. यमुना भगवंताच्या दर्शनासाठी आतुरलेली होती. वसुदेव पाण्यात अखंड बुडाला होता. वसुदेवाने वैकुंठपतीचा धावा केला तेव्हा भगवंताने आपल्या डाव्या पायाने यमुनेला स्पर्श केला. कृष्णाच्या पदस्पर्शाने यमुना पावन झाली. यमुनेने वसुदेवाला वाट करून दिली. वसुदेवाने यमुना नदी तीर पार केला आणि गोकुळातल्या नंदाच्या घरी गेला. त्याच वेळी यशोदेला कन्या झाली होती. ती हरीच्या मायेमुळे सगळेजण झोपले होते. यशोदेला सुद्धा कळले नाही की आपल्याला कन्या झाली आहे. नंदाच्या घरी सर्व दारे सताड उघडी होती. वसुदेवाने नंदाच्या अंतर्ग्रहात प्रवेश केला. कन्येच्या जागेवरती भगवंताला ठेवले आणि कन्येला घेऊन तो तातडीने मथुरेत परत आला. वसुदेवाने पुत्र ठेवून कन्या नेली हे कोणाला कळलं सुद्धा नाही. वसुदेव बंदीशाळेमध्ये परतला. कृष्णाच्या जागी मायेला आणले होते. ती माया रडू लागली. तिचे रडणे द्वारपालांना ऐकू गेले. ते धावत कंसाकडे गेले आणि त्यांनी कंसाला बातमी सांगितली. वार्ता कळताच कंस त्वरेने उठला. शत्रूवर जसे धावून जावे तसा तो धावत बंदीशाळेमध्ये आला आणि त्याने देवकीला विचारले, माझा 8वा शत्रू कुठे आहे? त्यावर काकुळ तिला येऊन देवकी आपल्या भावाला म्हणाली की हिला मारू नको. देवकी खेदाने रडत होती. तिने त्या आदी मायेला आपल्या मांडीवर घेतले. कंसाने तिला ओढून घेतले. तो पुत्र आहे की कन्या हेही पाहिले नाही. घराघर फिरवून शिळेवरती आपटले. त्यावेळी महाशक्ती कंसाच्या हातातून निसटली आणि आकाशात गेली. सहस्त्र विजांचा कडकडाट व्हावा. त्याप्रमाणे मोठा आवाज झाला. प्रलय आला की काय असे वाटून कंस भयभीत झाला. आपला वैरी आपल्या हातातून निसटून गेला आहे हे पाहण्याकरता जेव्हा त्याने वर आकाशात पाहिले तेव्हा त्याला तळपणारी महाशक्ती दिसली. तिचे तेज आकाशात मावत नव्हते. ती महाशक्ती कंसाला म्हणाली की अरे मूढा, दुराचारा, निष्ठुरा, तुझा वैरी पृथ्वीवरती वाढत आहे. हे वचन ऐकून कंसाचे मन धगधगले. शक्ती अदृश्य झाली. कंस आपल्या महालात परत आला. कवी श्रीधर म्हणतात की श्रोते हो, कृष्ण कथेची ही माळ तुम्ही आपल्या गळ्यात घाला. कृष्ण गोकुळला धन्य करेल आणि तुमच्या हृदयरूपी गोकुळाला सुद्धा धन्य करेल. पुराण पुरुष असलेला श्रीकृष्ण यशोदेजवळ पोहोचला आहे. इथे श्री हरिविजय ग्रंथाचा 3रा अध्याय पूर्ण झालेला आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.